हे पहा, कढी वडे किती सुंदर झालेले आहे। हे पहा, हे आपण 3 डाळीचे कढी वडे केलेले आहे मी। याच्यात 3 डाळ, मुगाची, उडदाची, हरभऱ्याची अशा डाळी टाकून मी हे वडे आणि त्याच्यात पत्ताकोबी टाकून मी केलेलं आहे। पहा किती सुंदर आपले कढी वडे झालेले आहे। राधा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे पत्ताकोबीचे वडे करून दाखवणार आहे। खूप सुंदर वेगळ्या प्रकारचं मी वडे करून दाखवणार आहे। हे पत्ताकोबीचं हा मी आता हे करून दाखवणार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। पहा, मी आता हे करून दाखवणार आहे तुम्हाला। खूप सुंदर होते याचे। पहा, हे पत्ताकोबी आहे, याचे पहा मी वेगळ्या प्रकारचे कढी वडे करून दाखवणार आहे। पहा, आपण मिक्स डाळीचे कढी वडे करणार आहे। हे पहा, डाळीचे कढी वडे खूप सुंदर होतात। पहा तुम्ही, मी आता करणार आहे, तुम्ही बघा। आणि पौष्टिक वडे होतात मिक्स डाळीचे। तुम्ही करून बघा असे कढी वडे। पहा, आता आपण हे मिक्स डाळ घेतलेली आहे। याच्या आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। 3 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहे। आता याचे आपण वडे करणार आहे, कढी वडे करणार आहे याचे। भिजवून घेतलेले आपण हे मिक्स डाळ वड्याची। हे पहा, हे मिक्स डाळ आपली भिजलेली आहे। आता आपण हे वाटून घेणार आहे आणि याचे वडे करणार आहे। कढी वड्याची डाळ आपण मिक्स डाळ आपण भिजवून घेतलेली आहे। याचे आता आपण वडे करणार आहे। तर हे आपण आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर याचे वडे करणार। पहा, आता आपण हे काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे डाळ आपण। हे मिक्स डाळ आणि याचे आता आपण वडे करणार आहे। तर खूप सुंदर होते पहा वडे। याच्यात आपण हे पत्ताकोबी टाकणार आहे। पहा, पत्ताकोबी खूप सुंदर होते। तुम्ही या प्रकारे करून बघा। हे पत्ताकोबी मिक्स डाळीमध्ये पत्ताकोबी टाकून आणि त्याचे वडे करणार आहे आपण। हे पहा, हे पत्ताकोबी आपण टाकणार आहे याच्यात आणि याचे आपण आता वडे करणार आहे। खूप सुंदर होते। पहा, आता आपली ही कढई तापलेली आहे। याच्यात आपण कढी फोडणी देणार आहे। म्हणजे आपले वडे झाले म्हणजे गरम गरम आपल्याला कढी खायला छान होते। म्हणून आपण पटकन आता हे कढी फोडणी देणार आहे। पहा, याच्यात मी मोहरी टाकून देणार आहे आणि जिरं मोहरी तडतडली तोपर्यंत आपण हे जे दही आहे ते मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आपण। हे पहा, हे दही आहे, ते दही आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। थोडं त्याच्यात बेसनाचं पीठ टाकणार आहे। पहा, आता आपली मोहरी होत आलेली आहे। त्याच्यात मी जिरं टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या, हे कढी फोडणीला हिरव्या मिरच्या टाकलेल्या। हिरव्या मिरच्या होते तोपर्यंत आपण दही करून घेणार आहे। पहा, आपलं दही आपण हे करून घेतलेलं आहे बारीक।
याच्यात आता आपण हे भांड्यात काढून घेणार आहे. एका भांड्यात त्याच्यात आता आपण कढीपत्ता टाकणार आहे. हे कढी कढीमध्ये हळद टाकणार आहे. मीठ आणि मीठ आपण तिखट टाकलेलं आहे. कोथिंबीर आपण वरून टाकणार आहे. आता आपली हे कढी झालेली आहे. आपण आता हे कढी फोडणी दिलेली आहे. हे आता आपण बाजूला ठेवून देणार आहे आणि वडे तळणार आहे. गरम गरम वडे तळणार आहे. पहा, ही आपली कढी शिजेपर्यंत आपण वडे तळणार. हे आपल्याला एकदम कमी याच्यात शिजू द्यायचे आहे. तोपर्यंत आपले वडे तळून घेऊ आपण. ही कोथिंबीर आपण कढीमध्ये टाकून देणार. हे पाहता, हे वड्याचं सारण खूप छान झालेलं आहे. हे पहा, याच्यात थोडं आपण अजून हे तांदळाचं पीठ आहे ना, हे टाकून घेऊ आपण. म्हणजे छान वडे आपल्याला थापता येणार आहे. हे पहा, थोडं आपण टाकून पाहणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही. छान आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण मंद आचेवरच आपले वडे तळणार आहे आणि जास्त मोठे नाही तळायचे आपल्याला. एकदम छान छोटे छोटेच तळायचे आहे. हा सकाळचा नाश्ता खूप लवकर होते आणि खूप टेस्टी. याच्यात आपण डाळी टाकलेल्या आहे पत्ताकोबीमध्ये, तर खूप सुंदर होणार आहे आपले हे वडे. डाळीतले वडे, पत्ताकोबी, डाळ हे टाकून आपण हे वडे केलेले आहे. एकदम टाकल्याबरोबर नाही हलवायचे आपण, थोडा वेळ राहू द्यायचे, नंतर मग ते पलटवायचे. खूप छान होते हे वडे. करून पहा तुम्ही. पहा, किती सुंदर वडे बनत आहे आपले.
ही कढी पण होत आहे. हे पहा, आरामशीर आपण एकदम मंद आचेवर कढी ठेवून दिलेली आहे. सोबत कढी पण आपण कढी सोबत वडे खाणार आहे, कढी वडे. हे पहा, वडे पण होत आहे. आपले वडे छान होत आहे. हे पहा, एकदम कमी आहारावर आचेवर शेकायचे, कारण आतमध्ये कच्चे राहू शकतात ते, म्हणून आपण आरामशीर शेकायचे हे. मला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपले हे कढी वडे झालेले आहे. आता आपण हे काढणार आहे. खूप छान झालेले आहे. हे पहा, हे पहा, आपले कढी वडे किती छान झालेले आहे. आपले कढी वडे हे पहा, किती सुंदर झालेले आहे आपले कढी वडे आहे. हे पहा, हे आपण 3 डाळीचे कढी वडे केलेले आहे मी. याच्यात 3 डाळ, मुगाची, उडदाची, हरभऱ्याची अशा डाळी टाकून मी हे वडे, आणि त्याच्यात पत्ताकोबी टाकून मी केलेलं आहे. पहा, किती सुंदर आपले कढी वडे झालेले आहे. हे पहा, सुंदर कढी वडे झालेले आहे. हे पहा तुम्ही, सुंदर कढी वडे झालेले आहे.